पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। करवीर तालुक्यातील कुरुकली येथील कैलासवासी जयवंतराव पाटील यांच्या 29व्या पुण्यतिथीनिमित्त कैलासवासी जयवंतराव पाटील फाउंडेशन संस्था समूहाच्या वतीने केंद्र शाळेत वृक्षारोपण, फळे वाटप तसेच शिवकालीन बाराबंदी पोशाख भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। प्रारंभी जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन भोगावतीच्या माजी संचालिका तेजस्विनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। कैलासवासी जयवंतराव पाटील यांच्या 29व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्र शाळा कुरुकली येथे पाटील परिवाराच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले। तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना अल्पोपहार, फळे वाटप करण्यात आली। तसेच वीर हनुमान शिवकालीन मर्दानी आखाड्यास शिवकालीन बाराबंदी पोशाख भेट देण्यात आली। यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव करण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी न्यायाधीश सायली पाटील यांनी विद्यार्थिनींना शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण घेऊन भविष्यात यशाचे शिखर गाठायचे असते असे सांगितले। डॉक्टर दिग्विजय पाटील म्हणाले, माझे चुलते कैलासवासी जयवंतराव पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वारसा दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून चालू ठेवला असल्याचे सांगितले। यावेळी मुख्याध्यापक सुरेश कोळी, माजी ग्रामपंचायत सदस्य ऋतुराज पाटील, किरण पाटील, सुनील पाटील, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुरेश पाटील यांनी जयवंतराव पाटील फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी राबवण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांबद्दल मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमास उपसरपंच दीपाली पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजाराम पाटील, जयवंतराव पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनील पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील, डीएन पाटील, श्रीनिवास पाटील, अशोक पाटील, रघुनाथ पाटील, विठ्ठल गोईंगडे, वसंत पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णात कोईगडे, उपाध्यक्ष अलका पाटील, ऋतुराज पाटील, प्रतीक पाटील, रोहित रघुनाथ पाटील, शिवाजी बामणे, शारदा कोईगडे, नामदेव पाटील, किरण पाटील, राहुल पाटील आदी जयवंतराव पाटील संस्थेचे पदाधिकारी, शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते। आरके न्यूज प्रतिनिधी राशिवडे। ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया।